नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण पाहतात सगळ्यात खास ई 24 तास इयत्ता चौथी विषय बालभारती पाठाचे नाव आहे बोलणारी नदी। या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर पाहूया स्वाध्याय। इयत्ता चौथी पाठ दुसरा बोलणारी नदी या पाठाचे आपण स्वाध्याय शिकणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। आकडा आहे, लीलाला कसली हौस होती? लीलाला खोड्या काढण्याची हौस होती। प्रश्न आ, लीलाला काय खायचे होते? लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता। त्याच्यानंतरचा प्रश्न ई, नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? आपण प्रश्न पुन्हा वाचूया। नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? नदीबाई ताईपेक्षा, आईपेक्षा आणि माईपेक्षा मोठी होती। नंतरचा ई प्रश्न आहे, आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता? आईने पेढ्यांचा डबा शिंकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवला होता। प्रश्न ऊ, पेढा घेऊन लीला कोठे गेली? त्याचं उत्तर आहे, पेढा घेऊन लीला म्हशीच्या गोठ्याकडे गेली। अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला समजून घेतला आहे। एका वाक्यात उत्तरे लिहा। लीलाला कसली हौस होती? लीलाला खोड्या काढण्याची हौस होती। लीलाला काय खायचे होते? लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता। नंतरचा प्रश्न आहे, नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? नदीबाई ताईपेक्षा, आईपेक्षा व माईपेक्षा मोठी होती। आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता? आईने पेढ्यांचा डबा शिंकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवला होता। आणि शेवटचा प्रश्न आहे, पेढा घेऊन लीला कोठे गेली? त्याचं उत्तर आहे, पेढा घेऊन लीला म्हशीच्या गोठ्यात कडे पळाली। अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न समजून घेतलेला आहे। आता आपण जातोय प्रश्न क्रमांक 2। प्रश्न दुसरा वाचूया। प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा। याचा अर्थ, या प्रश्नामध्ये तुमच्या मनामध्ये जो विचार असेल, तुम्हाला जे वाटलं असेल किंवा तुमचं जे म्हणणं असेल ते आपण लिहायचं आहे। त्यातला प्रश्न आहे, तुम्हाला काय खावेसे वाटते? प्रश्न पुन्हा वाचूया। तुम्हाला काय खावेसे वाटते? आता याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला चॉकलेट खावेसे वाटेल, बिस्किट खावेसे वाटते, कॅडबरी खावेसे वाटते, चिप्स खावेसे वाटतात किंवा फळे खावीशी वाटतात, कुरकुरे खावीशी वाटतात किंवा पालेभाज्या खावीशी वाटतात। अशा प्रकारे आपल्याला उत्तर हे तुमच्या मनातलं लिहायचं आहे। ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जे आहे ते लिहू शकता। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न आ, घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात? प्रश्न पुन्हा वाचूया। घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात? याच्यामध्ये उत्तर आहे, आंबट पदार्थ खाऊ नयेत किंवा शिळे पदार्थ खाऊ नयेत, फास्ट फूड, जंक फूड जे पदार्थ आहे ते खाऊ नयेत,
जास्त मसाल्याचे पदार्थ, चटपटीत पदार्थ खाऊ नयेत. शिवाय उघड्यावरचे पदार्थसुद्धा खाऊ नयेत, अशी मोठी माणसे आपल्याला सांगतात. हे तुमच्या मनामध्ये आहे किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला मोठी माणसं जे सांगतात ते या उत्तरामध्ये लिहायचं आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे ई, तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? त्याचं उत्तर आहे, तुमच्या मनामध्ये जो विचार असेल तो तुम्ही लिहायचा आहे. कंटाळा आल्यावर तुम्ही काय करता? चित्र काढता, चित्र काढावेसे वाटते, वाचन करावेसे वाटते. काही मुलांना मोबाईलवर अभ्यास करायला आवडतं, काही मुलांना टी व्ही पाहावीशी वाटते, काही मुलांना मैदानावर जाऊन खेळावेसे वाटते, काही मुलांना गाणं ऐकावेसे वाटते. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाने जे उत्तर आहे ते या प्रश्नाच्या याच्यामध्ये लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा समजून घेतलेला आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही 3-4 ओळीमध्ये याचं उत्तर, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 3-4 ओळीमध्ये लिहायचं आहे. यानंतर आपण जातोय प्रश्न क्रमांक 3, 2 अक्षरी शब्द. याच्यामध्ये गळा, 3 अक्षरी शब्द घोटाळा, 4 अक्षरी शब्द घळाघळा यासारखे शेवटी ला येणारे अक्षर येणारे प्रत्येकी 4 शब्द लिहा. शेवटी म्हणजे लाने शेवट होणारे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत आणि ते तुम्ही स्वतःच्या मनाने तयार करायचे आहेत. जसे गळा, कळा, मळा यासारखे 2 अक्षरी शब्द तयार करायचे. त्याचप्रमाणे सोहळा, कावळा, कोहळा, मावळा यासारखे 3 अक्षरी शब्दसुद्धा बनवायचे आहेत. घळाघळा यासारखे शेवटी ळ असणारे 4 अक्षरी शब्दसुद्धा बनवायचे आहेत. गोतावळा, खळाखळा अशा प्रकारे 4 अक्षरी शब्द आपण लिहायचे आहेत. प्रश्न 4, कोण कोणास म्हणाले? या प्रश्नामध्ये आपल्याला 4 वाक्य दिलेली आहेत. कोणाच्या तोंडचं हे वाक्य आहे आणि कोणासाठी म्हटलं आहे ते आपण पाठामध्ये शिकलो आहोत. प्रश्न अ, नको बुडवू शाळा. प्रश्न पुन्हा वाचूया. नको बुडवू शाळा. त्याचं उत्तर आहे, ताई लीलाला म्हणाली. हे वाक्य ताई लीलाला म्हणाली. यानंतरचा आ नावाचा प्रश्न आहे, काय खाऊ आणलास? लीला भोला मामाला म्हणाली. प्रश्न पुन्हा वाचू. काय खाऊ आणलास? कोण कोणाला म्हणाले? लीला भोला मामाला म्हणाली. यानंतरचा प्रश्न आहे ई, तू बदामी पेढे नदीत टाकलेस. हे वाक्य कोण कोणाला म्हणाले? त्याचं उत्तर आहे, हे वाक्य आई नीलाला म्हणाली. म्हणजेच आई ताईला म्हणाली. यानंतरचा प्रश्न आहे ई, कोण कोणास म्हणाले? काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते. प्रश्न पुन्हा वाचू. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते. याचं उत्तर आहे, माई लीलाला म्हणाली. हे वाक्य माई लीलाला म्हणाली.
अशा प्रकारे आपण प्रश्न चौथा कोण कोणाला म्हणाले हा समजून घेतला आहे. त्याची उत्तर पण आपण लिहिलेली आहेत. यानंतर आपण जातोय प्रश्न क्रमांक 5. खालील शब्दाचे अनेकवचन करा. प्रश्न पुन्हा वाचूया. खालील शब्दांचे अनेकवचन करा. यामध्ये आपल्याला 6 शब्द दिले आहेत. आपण एकवचन ऐकायचं आणि त्याचं अनेकवचन करायचं. डबा, एक डबा, अनेक डबे. एक डबा, अनेकवचन डबे. दुसरा शब्द आहे आ मध्ये बैल, एक बैल आणि अनेक असल्यावर सुद्धा बैल. बैल या शब्दाचे एकवचन बैल आणि अनेकवचन बैल हेच असतं. त्यानंतरचा तिसरा आहे ई, नदी. एक नदी आणि अनेकवचन केलं अनेक नद्या. नदीचं अनेकवचन नद्या. त्यानंतरचा ई आहे शब्द डोळा. एक डोळा, अनेक डोळे. म्हणजे डोळा या शब्दाचं अनेकवचन डोळे. त्यानंतरचा शब्द आहे दिवस. दिवस या शब्दाचे एकवचन दिवस आणि अनेकवचन तेच राहतं दिवस. एकवचन दिवस, अनेकवचन दिवस. त्यानंतरचा शब्द आहे पेढा. एक पेढा, अनेक बरोबर पेढे. एकवचन पेढा, अनेकवचन पेढे. अशा प्रकारे आपण 5वा प्रश्न एकवचन अनेकवचन समजून घेतला आहे. एकवचन शब्दाचे आपण अनेकवचन लिहिले आहेत. प्रश्न 6वा. लिहिल्याप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचे असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल? यामध्ये तुम्ही कल्पना करायची की आपण नदीच्या जवळ गेलो आहोत आणि नदीशी आपण बोलतोय. तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील, लीलाने प्रश्न विचारले त्याप्रमाणे बर्फाचा गोळा खायचा होता, नदीमाईला विचारलं. शाळा बुडवायची होती, नदीमाईला विचारलं. अशा प्रकारे तुम्ही नदीशी काय बोलाल ते या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला कल्पना करून लिहायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. या पाठात वावर हा शब्द आलेला आहे. वावर या शब्दाचे 2 अर्थ सांगणारी खालील वाक्य वाचा. प्रश्न पुन्हा वाचू. या पाठात वावर हा शब्द आलेला आहे. वावर या शब्दाचे 2 अर्थ सांगणारी खालील वाक्य वाचा. पहिलं वाक्य वाचूया. रामजीच्या वावरात कापसाचे पीक आहे. वावर हा जो शब्द आला आहे याचा या ठिकाणी शेत, वावर म्हणजे शेत. पहिल्या वाक्यामध्ये जो वावर शब्द आला आहे त्याचा अर्थ होतो शेत. आता आपण दुसरं वाक्य वाचूया. सरपंचांच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो. नेहमी नंतर जो वावर शब्द आला आहे त्याचा अर्थ होतो वर्दळ ये जा. म्हणजे सरपंचांची भेट घ्यायला लोक सतत येतात जातात. त्यांचं जे काम असेल त्यांच्याकडे घेऊन येतात. त्यांची भेट घेण्यासाठी लोक सतत गावातले येत असतात, त्याला म्हणायचं वावर. याप्रमाणे 2 अर्थ असलेले 5 शब्द शोधा. प्रत्येक शब्दाचे 2 अर्थ दाखवणारी वाक्य लिहा. उदाहरणार्थ बस. बस म्हणजे तू खाली बस. आणि दुसरं वाक्य आहे बस रस्त्याने जात होती. किंवा दुसरा शब्द आहे अंक. गणितामध्ये 5 हा अंक आहे.
आणि दुसरा आहे अंक म्हणजे नाटकाचा अंक पहिला संपला. अशा प्रकारे आपण या पाठावरील स्वाध्याय समजून घेतले आहेत. या पाठावरील उपक्रम आहे शिक्षक किंवा पालक यांच्यासोबत तुमच्या गावातल्या नदीवर जा, नदीचे निरीक्षण करा आणि वहीत माहिती नोंदवा. तर आपल्या गावाजवळ नदी असेल त्या ठिकाणी आपण पालकांच्या मदतीने किंवा तुम्ही टी व्हीवर नदी पाहिली असेल, मोबाईलवर नदीचं चित्र पाहिलं असेल, तुम्हाला नदीच्या आजूबाजूला जे जे काही पाहायला मिळेल त्याच्यामध्ये पाणी असेल, झाडे असेल, खडक असेल, या सर्वांच्या नोंदी तुम्ही वहीमध्ये करायच्या आहेत. अशा प्रकारे आपण बोलणारी नदी या पाठाचा स्वाध्याय पूर्ण केला आहे. हा सर्व स्वाध्याय आपण समजून घ्यायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे आणि वहीमध्ये सुद्धा लिहायचा आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.